जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ जाऊ. मी पास्टर नीलम नेटके आपल्या सर्वांचं या सकाळच्या प्रार्थनेमध्ये स्वागत करत आहे. आणि खरोखर परमेश्वर देव आपल्या संगती आहे याचा अनुभव तो आम्हाला दिवसेंदिवस देत आहे. त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडलास त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आज असे अनेक कितीतरी लोक आहेत की ते जग सोडून गेलेले आहे, परंतु तुझी कृपा, तुझी दया, तुझं प्रेम आमच्या प्रत्येकावरती आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची केलेली आहे. आम्ही या दिवसाची सुरुवात करत असताना प्रभू तू आमच्या संगती तू राहा. तुझ्या वचनाने तू आम्हाला मोलाचं मार्गदर्शन तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते. प्रभू, वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते. पित्या परमेश्वरा, प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. होय पित्या परमेश्वरा, जे आजारी आहे, प्रॉब्लेममध्ये आहे, समस्येत आहे, अडचणीत आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर. त्यांना तू स्पर्श कर, त्यांचा बिछाना तू बदलून टाक, त्यांना पूर्ण आरोग्य तू दे आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, आजच्या मननासाठी आपण काढणार आहोत प्रकटीकरण याचा 3रा अध्याय आणि 20वे वचन आपण पाहणार आहोत. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आज जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन. आता प्रियांनो, हे जे वचन आहे खूप महत्त्वाचं आहे. आता ह्या ठिकाणी पहा, वचन काय सांगतंय तर आम्ही याच्याकडे जर लक्ष दिलं तर ह्या ठिकाणी स्वतः देवबाप आमच्याशी बोलत आहे. पहा, मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. प्रियांनो, ह्या शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत असताना, धावपळीच्या जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना प्रियांनो, परमेश्वर देव आमच्या दाराशी उभा आहे. आता हे दार वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. आमच्या हृदयाच्या अंतःकरणाचा दरवाजा असू शकतो, आमच्या कुटुंबाचा दरवाजा असू शकतो, किंवा आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा आध्यात्मिक दरवाजा आहे. आणि हा जो दरवाजा आहे, हा या दाराशी उभा कोण आहे तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. ह्या ठिकाणी देवबाप आम्हाला सांगत आहे की मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. प्रियांनो, या सकाळच्या वेळी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छित आहे की परमेश्वर देव प्रभू येशू ख्रिस्त आमच्या दाराशी उभा आहे आणि तो दार ठोकत आहे. प्रियांनो, ही संधी तुम्हाला आणि मला या सकाळच्या समयी मिळालेली आहे की आमचा देव परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आमच्या घराचा, आमच्या अंतःकरणाचा दरवाजा ठोकत उभा आहे. पहा, या ठिकाणी आम्ही जो ठोकणारा परमेश्वर आहे, आमच्या दरवाजाचा ठोकणारा परमेश्वर आहे, तर प्रियांनो आम्हाला त्याला ओळखलं पाहिजे. पहा, जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आज जाईन. पहा, दुसरा याच्यातील वचनातला जो भाग आहे या ठिकाणी काय सांगत आहे की जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील. पहा, परमेश्वर देव आम्हाला आज त्याच्या वाणीद्वारे हाक मारत आहे. आमच्या घराचा दरवाजा तो ठोकीत उभा आहे. आणि खरोखर ह्या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना आज माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या सर्व वयस्कर वृद्धांनो, आज मी तुम्हाला एक निक्षून सांगत आहे की परमेश्वर देव
आजही आमच्या घराचा दरवाजा ठोकत उभा आहे. त्याची वाणीद्वारे तो आम्हाला बोलवत आहे. पहा, तो आम्हाला हाक मारत आहे. इर्म्या 33:3 सांगते की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. होय प्रियांनो, आज आम्हाला ह्या ठिकाणी परमेश्वर देव स्वतः तो दार ठोकीत उभा आहे आणि जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आज जाईन व त्याच्याबरोबर जीवीन आणि तो माझ्याबरोबर जीवेल. प्रियांनो, आज आम्ही आमच्या परमेश्वराची वाणी ओळखली पाहिजे. आज आमचे अंतःकरणाचे जे अंतःकरण आहे ते अंतःकरण कठीण करून आम्ही जर राहिलो तर आम्हाला परमेश्वराची वाणी ओळखता येणार नाही. त्याच्यासाठी आमचे आणि देवाचे संबंध आम्हाला सरळ करावे लागतील. या शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत असताना परमेश्वर देव स्वतः आमच्या अंतःकरणाचा दरवाजा ठोकत उभा आहे. त्याच्या वाणीद्वारे तो आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि पहा, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगत आहे की जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील. आज परमेश्वर देव आमच्या अंतःकरणाच्या दरवाजाशी उभा आहे आणि त्याची वाणी ऐकून जर आम्ही दार उघडलं तर ह्या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगते की मी त्याच्याजवळ आज जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. हा जो प्रसंग आहे हा प्रसंग खूप चांगला आहे प्रिया. हा प्रसंग आम्हाला एका गोष्टीकडे दर्शवत आहे की याचा अर्थ असा आहे की परमेश्वर देव आमच्या समवेत राहील. जेवण, आता आमच्या संगती जेवण करणारा हा परका व्यक्ती नसतो प्रिया. घरात येणारा व्यक्ती परका नसतो, कारण तो आम्हाला ओळखतो. तो आमच्या सर्व गोष्टी जाणतो. तो आमची काळजी घेतो. आणि परमेश्वर देव कोणाकडे जातो जेवायला तर जे लेकरं त्याचं ऐकतात, जे लेकरं त्याची वचनं पाळतात, जे लेकरं त्याची प्रार्थना करतात, जे लेकरं त्याच्या आज्ञानुसार चालतात, वचनानुसार चालतात, त्या प्रत्येक व्यक्ती संगती परमेश्वर त्या ठिकाणी त्याच्या घरात येणार, त्यांच्या संगती जेवणार, त्यांच्या संगती राहणार, त्यांच्या संगती तो त्याचे मनोगत शेअर करणार. प्रियांनो, आज आम्ही आमच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आम्ही त्या परमेश्वराची वाणी आम्ही ऐकली पाहिजे आणि त्या देवासाठी आम्ही आपल्या अंतःकरणाचा दरवाजा आम्ही उघडला पाहिजे आणि त्याचा अनुभव आम्ही घेतला पाहिजे. प्रियांनो, आज मी सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छित आहे की आम्ही ह्या वचनावरती आणखीन अभ्यास केला पाहिजे आणि खरोखर या शेवटच्या काळामध्ये परमेश्वर देव आपल्या अंतःकरणाच्या दरवाजाशी उभा आहे आणि तो आम्हाला हाक मारत आहे. तो आमचा दरवाजा ठोकत उभा आहे आणि खरोखर प्रियांनो, आम्हाला त्याच्या वाणीला ओळखायचं आहे आणि त्या परमेश्वराला आमच्या अंतःकरणामध्ये घ्यायचं आहे, आमच्या हृदयामध्ये घ्यायचं आहे, आमच्या कुटुंबामध्ये घ्यायचं आहे. आणि खरोखर प्रियांनो, आम्हाला ते देवाला आमच्या अंतःकरणामध्ये घेऊन आम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे. आमच्या देशाला आशीर्वादित करायचं आहे, आमच्या गावाला आशीर्वादित करायचं, आमच्या जिल्ह्याला आशीर्वादित करायचं आहे आणि त्या परमेश्वराला आम्ही ओळखलं पाहिजे. तर चला आपण प्रार्थना करूया आणि त्या जिवंत देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत की प्रिय प्रभू, सुंदरसं वचन तू आम्हा प्रत्येकाला तू दिलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला गौरव देत आहोत. प्रिय प्रभूजी, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू, या सकाळच्या समय प्रिय प्रभू, आज आजारी लोकांची आठवण होत आहे. ओ पित्या परमेश्वरा, आमच्या संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रिय प्रभू, ते आजारी आहेत प्रभू. त्यांना जो काही त्रास होत आहे प्रभू, त्या परिस्थितीतून त्यांना तू बाहेर काढ आणि प्रिय प्रभू, त्यांच्या शरीरातील सर्व बंधनं, सर्व जे काही बिघाड झालेला असेल तो नासूर येशूच्या नावामध्ये तू काढून टाक पित्या परमेश्वरा. प्रभू, त्यांना उत्तम आरोग्य तू दे आणि प्रिय प्रभू येशू, त्या कामासाठी त्यांची नेमणूक केलेली आहे ते कामामध्ये प्रिय प्रभू येशू त्यांना तू यश दे आणि प्रभू त्यांचा उपयोग
उपयोग तू करून घे, त्यांच्या परिवाराला तू धीर दे आणि प्रिय प्रभेश सर्व परिस्थितीमधून त्यांना तू बाहेर काढ पित्या परमेश्वरा. कारण प्रिय प्रभेश तू जिवंत देव आहे याची साक्ष पुन्हा तू देण्यासाठी प्रभू तू आम्हाला तू उभं कर, तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभेश ऐकणारा प्रत्येक व्यक्ती जे कुणी आजारी आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आज दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर, आमचं येणं जाणं सुरक्षित कर आणि तुझं गौरव होऊ दे. आणि प्रिय प्रभेश आम्हा प्रत्येकाला तू या वचनाद्वारे तू आशीर्वादित केलेला आहे, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव बाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन आमेन आमेन.